कोणती 6 सूत्र सांगितली? पहिलं सूत्र सांगितलं की आरोग्य चांगलं असलं पाहिजे. आमचं शरीर जर दाकट असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये त्या परमेश्वराच्या रस्त्यावर चालत असताना शरीरानं कोणती बाधा येऊ नये किंवा संसार सुद्धा ताकदीनं करत असताना. कारण असं म्हटलं जातं की संसार मुळातच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करीत जाता होत जातो भिका. संसार ताकदीनं करायचा, सोडायचा नाही. पण तो नेटका करत करत जाताना लक्षात येतं की हे नाहीये खरं, आणि मग तो फिका होत जातो. त्यासाठी नेटका करण्यासाठी शरीर चांगलं असतं. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की धन असलं पाहिजे संसारात, आणि ते पण चांगलं धन. जोडून या धन उत्तम व्यवहाराचं. घरात येणारं धन तृप्त असलं पाहिजे. कुणाच्या मुंड्या मुरगाळून नको, कुणाचं पापाचं नको. धन शुद्ध असलं पाहिजे. घरात येणारी लक्ष्मी असली पाहिजे, ती अवदसा असता कामा. ती तृप्त, तपश्चर्याची, कष्टाची असली पाहिजे. आणि ती ज्वलंत, म्हणजे ती जंगली रमीची असता कामा नये, ती लॉटरीची असता कामा नये, ती कुठलं 11 क्रिकेट 11 सिलेक्शन 11 त्याची असता कामा नये. म्हणजे तो झरा असला पाहिजे. कारण लक्ष्मी घरात आली तर ती शांतता, समाधान आणि तृप्तता देते. पण अवदसा घरात आली तर घर अस्वस्थ राहतं, अशांत राहतं. धन संसारामध्ये ते असेल तर संसार सुखाचा होईल. तिसरी आणि चौथी गोष्ट विदुरांनी बायकोच्या बाबतीत सांगितली. तर बायको असावी कशी? ती प्रेमळ असावी, नंबर 1. आणि नंबर 2, ती गोड बोलणारी असावी. आणि हे दोन्ही एकाच बायकोमध्ये असलं पाहिजे.